राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांना लाभ द्यावा। वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थापक पीक कर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील 9,698 आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा। आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठक घेतली आहे। या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुप्ता तर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काही किरकोळ आणि तांत्रिक कारणामुळे केंद्र शासनाची 2008 मधील कर्जमाफी, राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनांचे लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सदस्य असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे। कर्जमाफी न झाल्यामुळे राज्यातील 9,698 आदिवासी बांधव 2008 पासून संस्थात्मक पीक कर्जापासून वंचित आहेत। राज्य शासनाची कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आलाय, त्यातील काही निधी अखर्चित राहिलाय। या सर्वांचा साकल्याने विचार करून आदिवासी विकास विभाग, सहकार विभाग यांनी एकत्रितरित्या त्याबाबतच सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी केली आहे। आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान्य खरेदी, कर्ज वितरण आणि कर्ज वसुली सारख्या बाबी पार पडल्या आहेत। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार त्यांचे वर्गीकरण करून त्यांना प्रोत्साहन द्यावे। वर्गीकरणानुसार या संस्थांना वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देऊन त्यांचे बळकटीकरण करावे। अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना शैक्षणिक, व्यावसायिक कारणांसाठी अर्थसहाय्य पुरवणाऱ्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडील थकीत कर्जाबाबतही तोडगा काढण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत।